नार पार नदीजोड प्रकल्पावरून खान्देशमध्ये संतापाची लाट उसळताना दिसतेय। केंद्राकडून प्रकल्प नामंजूर झाल्यामुळे भवितव्य धोक्यात आलंय, तर नार पारचा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा यासाठी खान्देश हित संग्राम संघटना, जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील हे सध्या आक्रमक झालेत। गिरणा खोऱ्यामध्ये नारपार नदीजोड प्रकल्पावरून संतापाची लाट उसळली आहे। नारपार प्रकल्प स्थगित केल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिली। तेव्हापासून खानदेशातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये राज्यपालांच्या स्वाक्षरीने नारपारचा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलं, पण तरी सुद्धा आंदोलकांना विश्वास नाही। आमच्या गिरणा नदीचं पाणी परस्पर वळवलं गेलेलं आहे, ते आम्हाला आमच्या हक्काचं पाणी पाहिजे। आम्ही गिरणा काठावरचे शेतकरी आहे, आमची हीच विनंती आहे की आमचं सगळं जे बी काही जीवन आहे आयुष्याचं, आमची पिढी, आमच्या पुढची पिढी, आमचे मुलं बाळ या गिरण्याच्या पाण्यावरच जिवंत राहणार आहे। दुष्काळ पडत असतो, त्या दुष्काळातून लोक वाचतील यासाठी दादांनी जो प्रकल्प घेतला आहे नारपारचा, तो पुढे चालावा आणि त्याला यश यावं यासाठी आमची सर्व शेतकरी बांधवांची पाठिंबा आहे। नारपार प्रकल्पासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील यांच्यासह संघटना आक्रमक झाल्या। थेट नदीपात्रामध्ये उतरत 27 तासांहून अधिक काळ आंदोलन छेडलं। मात्र सरकार लक्ष देत नसल्यानं आंदोलकांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 2 तास रोखून धरला। अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिलं आणि आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं। नार पार या नदीचं पाणी गिरणेच्या खोऱ्यात टाकून गिरणा अतितुटीचं खोरं समृद्ध करता येईल अशी संकल्पना पुढे आली। सर्वेक्षण झाले, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाले, 50 वर्षाची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात आली, मात्र केंद्र सरकारने ती नाकारली। त्यामुळे हा महाराष्ट्रातला शेतकरी पूर्णपणे त्या ठिकाणी पेटला आणि त्याला कुठेतरी केंद्राने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना निर्माण झाली। नदीमध्ये बसलेत, कशाबद्दल काय झालं? नारपार योजनेच्या बाबतीमध्ये म्हणजे हे नाटक किती करावं माणसांनी। नारपार योजनेच्या बाबतीमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये देवेंद्रजींनी कॅबिनेटमध्ये सांगितलं, देवेंद्रजींनी जाहीर सभेत सांगितलं, राज्यपालांची सही झाली 12-15 दिवसापूर्वी, तेही त्यांनी सांगितलं। उलट या आनंदाची बातमी त्यांनी दिली। आता बातमी दिल्यावर विनाकारण आपण कशासाठी उपद्रव करायचे? खानदेशातील हक्काचं पाणी शेतकऱ्यांना मिळत नाहीये, त्यामुळे दरवर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते। त्यामुळे नारपार प्रकल्प पूर्ण झाल्यास लाखो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येईल। परिणामी या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। काय आहे नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प? नाशिक जिल्ह्यातील नारपार नदीचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीमध्ये टाकण्याची योजना। 6.5 ते 7 हजार कोटींचा खर्च अपेक्षित। नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार। जळगाव जिल्ह्यातील 40गाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर या तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार। धुळे जिल्ह्यातील काही भागात याचा लाभ होईल। साधारणतः 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे। योजनेतून पश्चिम वाहिनी नारपार गिरणा या नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाणी वापर प्रस्तावित होईल। गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी। परवाच मी राज्यपालांची परवानगी नार पार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्विट केलेलं आहे आणि नार पारचं पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासनं आता कोणी थांबवू शकत नाही, हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेत नारपार आणि दमनगंगा या नद्या उगम पावतात। हे पाणी तापीच्या खोऱ्यात उतरवून संपूर्ण खानदेशचा दुष्काळ हटवता येऊ शकतो अशी योजना भाऊसाहेब हिरे यांनी मांडली होती।
मात्र भाऊसाहेब हिरेनंतर कोणीही प्रभावी नेता खानदेशाला मिळाला नाही. तेव्हापासून नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प अजूनही रखडून आहे. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.